नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शिवण क्लासमध्ये कुठल्या पद्धतीने शिकवले जाते आणि ब्लाउजच्या कुठल्या पार्टला काय म्हणलं जातं याची बेसिक माहिती आज आपण ह्या शिवण क्लासमध्ये बघणार आहोत। मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डायग्रामही काढून दाखवणार आहे आणि जे आपलं ब्लाउज असतं त्याचं कुठल्या पार्टला काय म्हणले जाते तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। मी इथे तुम्हाला आज दोन प्रकारचे डायग्राम काढून दाखवणार आहे। हा आहे डायग्रामचा पाठीमागचा भाग। त्यात आपल्याला पूर्ण उंची, छाती, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची, कमर आणि टक्स पॉइंट कसा मोजून घेतात ते मी तुम्हाला यामध्ये पूर्ण माहिती देणार आहे। हा आहे आपला डायग्रामचा पाठीमागचा भाग। मी पाठीमागचा भागही तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढचा भागही समजून सांगणार आहे। मी हे तुम्हाला समजून सांगण्याआधी आपल्या ब्लाउजच्या कुठल्या पार्टला काय म्हणले जाते ते सांगणार आहे। हा आहे आपला ब्लाउज। मी तुम्हाला 4 टक्सचं ब्लाउजचं सांगणार आहे, पण मी इथे तुम्हाला कटोरी ब्लाउज दाखवत आहे। सर्वात आधी येते आपली उंची। उंची आपल्याला कुठून किती मोजून घ्यायची असते ते मी तुम्हाला इथे डिटेल सांगणार आहे। जो आपला शोल्डरचा जॉइंट असतो तिथून आपल्याला ही उंची मोजून घ्यायची असते आणि उंची मोजताना आपण नेहमी पाठीमागच्या भागावरून उंची मोजून घेत असतो। हा जो आपला शोल्डरचा जॉइंट आहे तिथून तो कमरेचा जो आपला जॉइंट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही उंची मोजून घ्यायची असते। आपण इथे उंची बघितलेली आहे। उंची कशा पद्धतीने मोजून घ्यायची ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता आपण छाती, जे अंगावरून माप घेतो त्याला छाती म्हणतात आणि जे ब्लाउजवरून माप घेतलं जाते त्याला साईज किंवा घडी म्हणली जाते। इथे मी तुम्हाला घडी दाखवत आहे। हे जे टीप आहे इथून तर आपलं हुकच्या साईडपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं। हे जे आपलं बॉडी मेजरमेंट आहे, हुक पासून तर आपली ही जी टीप येते फिटिंगची तिथपर्यंत आपण हे मोजून घेत असतो। याला साईज म्हणली जाते आणि त्यात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवतो। हे मोजून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। हे जे 1.5 इंच आहे हे शिलाई मार्जिन आपण ॲड करून घेत असतो। तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल आणि तुमची साईज आलेली आहे 36 तर त्याचा आपल्याला चौथा भाग 9 इंच काढून ते टिक करून घ्यायचं आहे। त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं असतं। आता आपण शोल्डर बघूयात। शोल्डर म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो शोल्डर कसं मोजायचं आणि कुठून किती इंच मोजून घ्यायचं आणि त्यात किती इंच वाढवायचं तेही मी तुम्हाला सांगत आहे। शोल्डर आपल्याला व्यवस्थित घडी करायची असते आणि मगच मोजून घ्यायचं असतं। मी इथे ब्लाउजची व्यवस्थित घडी केलेली आहे। आता आपण ह्या शिलाईपासून ते आपल्याला दुसऱ्या बाहीच्या टीपपर्यंत म्हणजे शिलाईपर्यंत शोल्डर मोजायचं असतं। ह्या बाहीच्या जॉईंटपासून तर ह्या बाहीच्या जॉईंटपर्यंत आपण हे शोल्डर मोजत असतो। हे शोल्डर जर तुमचं 12 इंच येत असेल तर त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजेच 6 इंच आणि त्यात अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन वाढवत असतो। मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि सांगतही असते। हे झालं आपलं शोल्डर। आता आपण मुंडा बघूयात। हा जो गोल राऊंड आहे आपण ज्याला बाही जॉईन करतो त्याला मुंडा म्हणले जाते। मुंड्याचंही माप सेम घेतो आपण। इथून तर एवढं माप घ्यायचं असतं आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतही असते। इथे आपण स्केल ठेवून घेत असतो आणि या पद्धतीने मोजून घेत असतो। तुम्ही लाईन मारून घ्यायची आहे, जी आपली काखेतली टीप आहे तिथून सरळ लाईन मारून मोजून घेऊ शकता। हा आपण मुंडा कसा मोजून घ्यायचा ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं। इथे आपण शोल्डर म्हणजे काय, मुंडा म्हणजे काय आणि उंची म्हणजे काय बघून झालेलं आहे। आता आपण गळा रुंदी म्हणजे काय बघूयात। ही जी गळा रुंदी आहे ही ओपन बाजू असते। गळा रुंदी नेहमी आपल्याला ही ओपन बाजू मोजून घ्यायची असते आणि त्यावरून गळा रुंदी काढायची असते। मी गळा रुंदीचे देखील चार्ट बनवलेले आहेत, तो तुम्ही चार्ट बघू शकतात। त्यात दिलेले आहेत किती साईजच्या उंचीसाठी किती इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची असते। ही जर गळा रुंदी तुम्ही मोजून घेतली, ती गळा रुंदी जर तुमची 5 इंच असेल तर आपल्याला त्याचा निम्मा घ्यायचा असतो, म्हणजेच 2.5 इंच। आता आपण पुढचा गळा बघूयात। पुढच्या गळ्याची उंची मोजताना इथं स्केल ठेवायची असते आणि जे आपण शोल्डरचा जॉईंट आहे तिथून आपल्याला मोजून घ्यायचं असतं। याला पुढचा गळा असे म्हणले जाते।
हे आहे आपली साईज. बऱ्याच जणांना कमर आणि साईजमध्ये प्रॉब्लेम असतो. जेवढीच आपली छाती म्हणजे साईज असते तेवढंच बरेच जण कमर घेत असतात, पण तसं नाही. आपल्याला छातीचा भाग हा वेगळा काढायचा असतो आणि कमरेचं वेगळं माप असतं. छातीचं माप हे नेहमी जास्त असतं आणि कमरेचं कमी असतं. कमरेचं माप हे 3 ते 4 इंच कमीच असतं. प्रत्येकाचं कमरेचं माप आणि वेगवेगळं असतं. म्हणून छातीचा भाग टाकून आपण आधी छाती मोजून घ्यायची असते. त्याचा चौथा भाग काढून टिक करायचं असतं आणि कमरेचं कमर मोजून त्याचा चौथा भाग घ्यायचा असतो. तुम्ही जर जेवढी छाती असेल तेवढंच जर कमर घेतलं तर तुमचा कापड खूप वेस्ट जाऊ शकतो. आपल्याला मोजताना कमर हा गोल राऊंड मोजून घ्यायचा असतो आणि त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा असतो. तो चौथा भाग कसा काढायचा ते मी सांगितलेलं आहे, ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि पाठीमागे आपल्याला या पद्धतीने टक्स घ्यायचा असतो. आणि पुढच्या टक्सची उंची आपण नेहमी शोल्डरचा जो जॉईंट असतो तिथून तर आपला जो टक्स आहे तिथपर्यंत मोजून घेत असतो. तुमचं 4 टक्स असू द्या, 1 टक्स असू द्या किंवा कटोरीचं असू द्या, हा जो टक्स आहे शोल्डरचा जॉईंट तर हा टक्स एवढी उंची मोजून घ्यायची असेल. तुमची जर ही उंची 10.5 इंच आली तर त्यात अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं असतं. म्हणजेच आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो त्यात अर्धा इंच हे शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथे आपलं ब्लाऊजच्या प्रत्येक भागाला काय म्हणलं जातं ते मी दाखवलेलं आहे. मी तुम्हाला कटोरीच्या ब्लाऊजवरून कोणत्या कोणत्या पार्टला काय काय म्हणतात ते सांगितलेलं आहे. सेम पद्धतीने 4 टक्सच्या ब्लाऊजलाही तेच म्हणले जाते. म्हणजे पार्टची नावं आपली सेम असतात. ही जी आहे ही आपली पूर्ण उंची असते ब्लाऊजची. हा आपला बंद बाजू असतो. जो गळ्याची ही बाजू आहे मी मागचा भाग लिहून घेतलेला आहे. ही साईड बंद बाजू येते पाठीमागच्या भागाची. हे आहे आपलं शोल्डर. शोल्डर आपल्याला निम्म घ्यायचं असतं. ही आहे आपली गडारुंदी. आणि जर कापडवरती तुम्ही गडारुंदी घेत असाल पाठीमागच्या भागाची तर आपली ही जी गडारुंदी आहे ती बंद बाजूने ठेवायची असते. ही पण आपली गडारुंदी आहे. तुम्हाला जर डीप गडा घ्यायचा असेल तर पुढे तुम्ही 1/2 इंच वाढवून घेऊ शकतात. इथे आपण 1/2 इंच वाढवून घेऊ शकतो. ही गडा उंची आहे. मी तुम्हाला डायग्राम त्यासाठी काढून दाखवलेला आहे जेणेकरून लक्षात येईल. हा आपला मुंडा आहे. जेवढा आपलं हे शोल्डरचा निम्म असतो म्हणजेच आपलं शोल्डर जर 5.5 इंच असेल तर आपल्याला मुंडा हा 6 इंच घ्यायचा आहे. त्यात आपण अर्धा, पाऊण इंच किंवा 1 इंच वाढवून घेऊ शकतो. शोल्डरच्या निम्म घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. म्हणजे तुमचं जर शोल्डर 11 इंचाचं असेल तर तुम्ही 5.5 इंच घेतो. ते 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि त्यात उंचीत अर्धा इंच वाढवून घ्यायचा असतो. इथून आपलं हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. इथून इकडे आपली साईज असते. साईज म्हणजे काय मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ब्लाऊजवरून जर मोजून घेतलं त्याला साईज म्हणली जाते आणि अंगावरून जर माप घेतलं त्याला छाती म्हणली जाते. आणि आपण हे मुंड्याचं माप तुम्हाला सांगितलेलं आहे मी. शोल्डरच्या निम्म जेवढं येत असेल 5 इंच येऊ द्या, 5.5 इंच आपण जे शोल्डर घेतो तेवढं घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. हा आहे आपला पाठीमागचा टक्स. इथून हे आपण कमरेचा चौथा भाग घेत असतो. हे जे आहे आपलं कमरेचा चौथा भागात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन आहे आणि जो अर्धा इंचचा मागचा टक्स आहे ते इथे वाढवून घेतलेला आहे. पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. समजा आपण हे अर्धा इंच वाढवलं नाही तर आपलं ब्लाऊज बसण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आपलं जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बसत नाही. पुढचा भाग आणि मागचा भाग कमी जास्त होऊ शकतो. इथे मी तुम्हाला पाठीमागचा भाग समजून सांगितलेला आहे. तसाच आपल्याला पुढचा भाग समजून घ्यायचा आहे. सेम पद्धती आहे त्यात पण. उंची, छाती, शोल्डर, मुंडा, गडारुंदी, गडा उंची ही आहे आपली पूर्ण उंची. इथे आपल्याला पाठीमागचा जेवढा भाग आहे तेवढीच पूर्ण उंची घ्यायची आहे. हे आहे आपलं शोल्डर. हा आहे आपला मुंडा. इथे आपण मुंडा टिक केलेला आहे आणि जो हा आकार आहे आपण 1 इंचावरती हा आकार लिहून घेत असतो. म्हणजेच हा आकार 1 इंचावरती देऊन घेत असतो. पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागाला 1.5 इंचाचा. ही आहे आपली साईज. साईज म्हणजे छाती. छातीचं माप घेतलं तर चौथा भाग टाकायचा आहे. त्यात 1.5 इंच आपल्याला हे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आणि जे अर्धा इंच आपण पुढे वाढवून घेतलेलं आहे ते अर्धा इंच हा टक्स पॉईंट आहे. जे आपण इथं टक्स घेतो, जी टीप टाकतो टक्ससाठी ते अर्धा इंचची असते. म्हणून आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे.
समजा तुम्ही हे अर्धा इंच नाही वाढवलं तर आपण जेव्हा ब्लाऊज जॉईन करू, बाही जॉईन करू, तेव्हा बाही आपली क्रॉस बसेल, बाही व्यवस्थित बसत नाही आणि आपला मुंड्याचा जो भाग आहे तो कमी जास्त होऊ शकतो. म्हणून आपल्याला 4 टक्ससाठी हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. आपला हा मुंडा, गळा रुंदी, गळा उंची बघून झालेला आहे. आता आपण कमर बघूयात. कमरेचा हा चौथा भाग आहे. आपण कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यात 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हा जो मेन टक्स आहे आपला त्यासाठी आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं. तुम्ही जर हा टक्स 1.25 इंचाचा घेतला तर आपल्याला इथं 1.25 इंच वाढवायचा आहे. तुम्ही 1 इंचाचा घेतला असेल तर तुम्ही 1 इंच वाढवायचा आहे. मी हा टक्स 1.25 इंचाचा घेतलेला आहे म्हणून 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे. 4 टक्स ब्लाऊजसाठी आपल्याला कुठे किती इंच वाढवायचं ते आपण लिहूनही घेतलेलं आहे. टक्स किती इंचापासून कुठे किती इंचापर्यंत घ्यायचं आहे आणि आपले जे टक्स आहे आणि त्याच टक्सचे अंतर किती इंचावरती आले पाहिजे तेही मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे. इथे आपला पाठीमागचा भाग बघून झालेला आहे. आता आपण हा जो मधला टक्स आहे तो कसा आला पाहिजे, किती इंचावरती आला पाहिजे ते बघणार आहोत. आपला मेन टक्स बघून झालेला आहे. इथे ही टक्स थोडा मी टच करायला विसरली होती, टिक करायला, तोही आपण टिक करून घेऊया. आपण जे 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे तिथून आपला हा टक्स येतो. इथून मी टिक करून घेतलेला आहे. इथे आपला जो हा मेन टक्स आहे याची उंची इथून घ्यायची असते. वरती जे शोल्डर नाव लिहून घेतलेलं आहे आपण तिथून आपण उंची घेत असतो ह्या टक्सची. इथून तर इथपर्यंत आपल्याला टक्स मोजून घ्यायचा असतो, तेही मी तुम्हाला दाखवते. इथे आपण एक ब्लाऊज घेतलेला आहे. मी तुम्हाला कटोरीच्या ब्लाऊजवरून टक्स पॉईंट घेऊन दाखवत आहे. तुम्ही साध्या ब्लाऊजवरूनही घेऊ शकतात. हा आहे आपला टक्स पॉईंट. शोल्डरपासून आपल्याला ह्या टक्सपर्यंत मोजून घ्यायचं असतं. इथून तर आपण एवढं मोजून घेत असतो आणि जेवढा आपला टक्स पॉईंट असेल त्यात आपण अर्धा इंच ॲड करून घेत असतो. हा जो आहे आपल्याला याचा निम्म करायचा आहे आणि निम्मवरती पॉईंट करून हा टक्स करून घ्यायचा आहे. तो टक्स किती इंच घ्यायचा तेही मी सांगते. इथून 1.5 ते 2 इंच इथून आपलं अगदी मधोमध घ्यायचं आहे किंवा अर्धा ते 1 इंच सोडून घ्यायचं आहे. इथे आपले हे टक्स किती इंचाचे आले पाहिजे मी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. जे मी 4 टक्सचे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यात मी डिटेल माहिती देत असते. हे जे अंतर आहे आपलं 4 टक्सच्या मध्ये ते 1.5 इंचाचं अंतर आलं पाहिजे. मी तेही अंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये मोजून दाखवत असते. इथे आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग बघून झालेला आहे आणि मी तुमच्या लक्षात येण्यासाठी डायग्रामही टिक करून दाखवलेला आहे. हा आहे आपला साध्या ब्लाऊजचा पुढचा डायग्राम आणि हा आहे आपला पाठीमागचा डायग्राम. आता आपण बाही टिक करून बघणार आहोत. मी इथे बाही टिक करून नाही ठेवलेली आहे, मी तुमच्या समोर टिक करून दाखवत आहे. हे जर तुमच्या समोर टिक केलं असतं तर आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा झाला असता. म्हणून मी हे आधी टिक करून लिहून घेतलेलं आहे. मी तुम्हाला बाही तुमच्या समोर टिक करून दाखवत आहे. इथे आपल्याला बाही या पद्धतीने टिक करायची आहे. मी तुम्हाला हे 4 टक्सचं ब्लाऊज सांगत आहे, कटोरीचंही सांगणार आहे. हे आपण जे घेतलंय 1.25 इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे आणि वरतीही आपण 1.25 इंचही वाढवून घेतलेलं आहे जेव्हा आपण बाही जॉईन करतो त्यासाठी. आणि हे जे आहे आपण अस्तर जेव्हा जॉईन करतो त्यात ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. हे जे आहे मी टिक करून घेतले ते आपलं दंडघेर आहे. मी इथे अस्तरची बाही तुम्हाला टिक करून दाखवत आहे. हे जे आहे खुल्या भागाकडून आपण जेवढं कमी घेतलं, आपली जर 5 इंच उंचीची बाही असेल तर आपल्याला 2.25 ते 2.5 इंच हा खुला भाग घ्यायचा आहे. आणि आपली जर बाही 4 ते 4.5 इंच असेल तर आपल्याला 1.5 ते 2.25 इंच हा खुला भाग घ्यायचा असतो. इथे मी 2 टिक करून घेत आहे, एक 1.5 इंचाची आणि एक 2.5 इंचाची. आता आपण जी 2.5 इंचाची टिक केलेली आहे तिथून बाहेरचा आकार देऊन घेऊयात या पद्धतीने. मी इथे लाईनही मारून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेवढा आपण खुला भाग घेतलेला असेल तेवढीच ही लाईन येते. इथून जर तुम्ही 3 इंच घेतलेलं असेल तर इथूनही 3 इंच घेऊन लाईन मारायची आहे.
हा आहे आपला बाहीचा आकार, अगदी सोपा आणि सरळ। इथे मी तुम्हाला अस्तरची बाही टिक करून दाखवत आहे। मी 1.5 इंच मार्जिनही घेऊन दाखवणार आहे। हे जे अंतर आहे हे आपलं अर्धा इंच ते पावणे 1 इंच आलं पाहिजे। कमीत कमी अर्धा इंच आणि जास्तीत जास्त पावणे 1 इंच म्हणजे 0.75। इथे आपली अस्तरची बाही बघून झालेली आहे। ही जी आहे ही बाहीची उंची आहे, ही आपली बाहीची रुंदी आहे। रुंदी म्हणजेच बाहीची घडी। बाहीची घडी कशी घेतली जाते ते मी व्हिडिओमध्ये सांगत असते। हा दंडघेर आहे। मी 1.5 इंच जे वाढवून सांगितलेलं आहे ती टिक करायची राहिली आहे, तीही मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे। मी तुम्हाला बाहीची उंची दाखवते। इथून तर एवढी आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची असते, तिला बाहीची उंची म्हणली जाते। आणि हा जो दंडघेर आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे। जे आपण हे 1/2 इंच वरच्या साईडला वाढवलेलं आहे हे ते शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि हे जे आहे आपण जेव्हा अस्तर जॉईन करून घेतो त्यात 1/2 इंच तर अर्धा इंच जातं, म्हणून आपण तिथेही टिक करून घेतलेलं आहे। आपल्याला बाही उंची मोजताना अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच वरच्या साईडला एक्स्ट्रा बाही घ्यायची असते, म्हणजेच मेजर घ्यायचं असतं। हे अस्तरच्या बाहीसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतो आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1 इंच खालच्या साईडने आणि 1/2 इंच वरच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं। हे जे मी टिक करून घेतले ते 1.5 इंच 2.5 इंचावरती ही खुल्या भागाकडून आपण जे माप घेतो ते आहे। इथे आपली बाही ही टिक झालेली आहे। मी इथे तुम्हाला अस्तरची बाही टिक करून दाखवलेली आहे। हे जे आहे आपलं रुंदीचा भाग कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगत आहे। हा आपला जो पाठीमागचा भाग आहे फोरटक्सचा, वरती आपल्याला अर्धा इंच टिक करून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा इंच वरती टिक करून घेत आहे आणि हे 1/2 इंच सोडून इथून आपल्याला मुंड्याचा हा गोल राऊंड मोजून घ्यायचा असतो। जेवढा इंच आपला हा पाठीमागचा मुंड्याचा गोल राऊंड असेल तेवढा इंचची आपल्याला बाहीची घडी करायची असते, म्हणजेच घडी घ्यायची असते। ही जी घडी आहे हिला घडी म्हणली जाते। बंद बाजूकडून आपल्याला ही मोजून घ्यायची असते। हा जो मुंड्याचा गोल राऊंड असेल तेवढीच आपल्याला इथे घडी घ्यायची आहे। आणि हा जो आहे आपला दंडघेर आहे, दंडघेरही मी तुम्हाला दाखवते। हा जो गोल राऊंड आहे आपल्या बाहीचा त्याला दंडघेर म्हणलं जातं। दंडघेर प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। हा दंडघेर आहे आणि त्यात 1.5 इंच आपल्याला हे शिलाई मार्जिन घ्यायचं। तुम्ही हे शिलाई मार्जिन 1.5 इंच 1 इंच किंवा 1.25 इंच घेऊ शकता। मी इथे दंडघेर जे एक्स्ट्रा घेतलेले त्यालाही लाईन मारून घेत आहे। हा आहे आपला दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे जे घेतलेलं आहे ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि वरचे 1.5 इंच मी तुम्हाला आता दाखवले तिथे आपले सेम आकार आले पाहिजे। इथे आपला पाठीमागचा भाग फोरटक्सचा आणि पुढचा भागही बघून झालेला आहे आणि मी तुम्हाला बाहीही यामध्ये समजून सांगितलेली आहे। मी तिघही पार्ट तुम्हाला ब्लाऊजचे अगदी परफेक्ट असे समजून सांगितलेले आहे। सर्वांच्या लक्षात येईल या पद्धतीने मी इथे लिहूनही दाखवलेले आहेत। मी ब्लाऊजच्या कुठल्या पार्टला काय म्हणले जाते तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मी तुम्हाला याच पद्धतीने अजून एक डायग्राम दाखवणार आहे। हे बघा, हा वेगळा डायग्राम आहे जे शिवण क्लासमध्ये शिकवला जातो त्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवत आहे। 0 ते 1 म्हणजे काय, 0 ते 4 म्हणजे काय, 0 ते 6 म्हणजे काय ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आपण जेव्हा शिवण क्लास लावतो त्यामध्ये या पद्धतीने शिकवले जाते। मी तुम्हाला इथं फोरटक्सचं डायग्राम दाखवलेला आहे, बघू शकता। त्यावरती लिहून घेतलेलं आहे 01, 06, 05, 07। हे 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची असते, 0 ते 2 म्हणजे आपली घडी असते, 0 ते 6 म्हणजे आपण काय ते सगळं बघून घेणार आहोत। मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे मी लिहून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। मी सगळं इथं लिहून दाखवलेलं आहे। हे आहे आपले साधे ब्लाऊज फोरटक्सचं आणि आपण जे साधं फोरटक्सचं ब्लाऊज बघत आहोत ते क्रॉसपट्टीचं नाही आहे। बिना क्रॉसपट्टीचं आपण हे ब्लाऊज बघणार आहोत। पूर्ण उंची, छाती, कमरघेर, शोल्डर, बाही म्हणजेच बाही उंची आणि दंडघेर
आता आपण ब्लाऊजची पूर्ण उंची, छाती, कमर घेर, शोल्डर, बाही यांचे माप कशी घेतले जातात ते बघणार आहोत आणि कसे लिहिले जातात आणि शिवण क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवले जाते ते बघणार आहोत। इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे। सर्वात आधी आपण पूर्ण उंची बघणार आहोत। आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजची घडी करायची आहे आणि हे जे जॉइंट आहे शोल्डरचे, इथून आपल्याला कमरेचं जी टीप आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे। इथून आपण उंची मोजून घेऊयात। नेहमी आपल्याला पाठीमागच्या भागावरून उंची मोजून घ्यायची असते। ही ब्लाऊजची पूर्ण उंची असते। बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतात की पूर्ण उंची म्हणजे काय आणि पूर्ण उंची कशी मोजली जाते। या पद्धतीने आपण ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घेऊ शकतो। ही आहे आपली ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच। 0 ते 1 पूर्ण उंची 12.5 इंच प्लस 1 इंच म्हणजेच = 13.5 इंच। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून उंची काढू शकता। हे आपण जे 0 ते 1 लिहून घेतलेलं आहे ती ब्लाऊजची पूर्ण उंची आहे। शिवण क्लासमध्ये या पद्धतीने शिकवले जाते। आता आपण साईज बघूयात। 0 ते 2 म्हणजे काय ते बघणार आहोत। बघू शकता छाती। 0 ते 2 म्हणजे आपली घडी किंवा छाती। इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे। आपल्याला नेहमी साईज मोजताना हुकच्या साईडने मोजून घ्यायचं असतं। ही आपली साईज आहे। साईज तुम्ही तुमच्या अंगावरून माप घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग काढू शकता। आपल्याला ब्लाऊजवरून साईज मोजताना हुकच्या साईडने आणि आपली जी फिटिंगची टीप आहे तिथपर्यंत मोजून घ्यायची आहे। मी या पद्धतीने टेप ठेवत आहे हुकच्या साईडला आणि जो काखेतली आपली टीप आहे ती 9 इंचावरती आलेली आहे। म्हणजेच आपली जी साईज आहे ती 36 ची आहे। जो गोल राऊंड आहे आपल्या छातीचा 36 चा येत आहे। तुमची जर ब्लाऊजची 9 ची घडी असेल तर तुमची छाती आहे 36 इंच आणि तुम्ही जर अंगावरून माप घेतलं त्याचं 36 इंच येत असेल तर त्याचा चौथा भाग कसा काढायचा तेही मी दाखवणार आहे। हे जे 36 इंच आलेला आहे म्हणजे 9 इंचाची जी घडी आलेली आहे त्या 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन हे वाढवून घेत असतो। हे 1.5 इंच आपण टिपा टाकण्यासाठी एक्स्ट्रा घेत असतो। पण तुम्ही जर 1.5 इंचापेक्षा जास्त घेतलं तर आपलं हे बघू शकता तुम्ही जे आपलं कापड आहे ते खूप वेट जातं, म्हणून 1.5 इंच बरोबर आहे। 0 ते 2 आपण बघून झालेला आहे। 0 ते 2 म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस आपण त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवतो। छातीचा आता मी तुम्हाला चौथा भाग सांगणार आहे। आपली जर छाती 34 साईजची असेल तर आपण चौथा भाग कसा काढायचा। बरेच जणांना माहित नसतं की छातीचा चौथा भाग कसा काढायचा आणि साईज कशी मोजायची। ब्लाऊजवरून साईज या पद्धतीने मोजायची आहे आणि तुम्ही जर अंगावरून माप घेतलं असेल 34 आली तर आपल्याला टेप 34 वरती फोल्ड करायचा आहे आणि परत अजून एकदा फोल्ड करायचा आहे, म्हणजे टेपचे 4 भाग करायचे आहेत। बघू शकता इथे मी 4 भाग करून घेतलेले। आधी 34 वरती टेप ठेवून डबल केलेला, नंतर आपण फोल्ड केलेला। आता आपण 34 ची घडी बघूयात किती इंच येते। 34 ची जी घडी आहे ती 8.5 इंच येत आहे। तुम्हाला मी इथे दाखवलेला आहे 34 चा चौथा भाग कसा काढायचा आणि 36 चाही आपण या पद्धतीनेच काढू शकतो। इथे आपण 34 चं मोजून बघितलेलं आहे। 34 चा जो चौथा भाग आहे तो 8.5 इंच आलेला आहे। आपल्याला टेप या पद्धतीने फोल्ड करून चौथा भाग खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो। तुम्ही ज्या साईजचं असेल, जी साईज तुमची छातीची आलेली आहे त्याचा चौथा भाग या पद्धतीने काढायचा आहे आणि ब्लाऊजवरून आपण कशी मोजून घ्यायची मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। टेप आपल्याला हुकच्या साईडने ठेवायचा आहे आणि टिपपर्यंत मोजून घ्यायचं आहे। ही झाली आपली 0 ते 2। 0 ते 2 म्हणजे साईज आणि छाती। आता आपण कमर घेर बघूयात। बरेच जण छाती जेवढी येते तेवढाच कमरेचा घेर घेतात, पण तसं नसतं। कमरेचं माप घेऊनच आपल्याला कमरेचा चौथा भाग काढायचा असतो आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण बघूयात 1 ते 3 म्हणजे काय। 1 ते 3 म्हणजे हा कमरेचा भाग आहे। कंबर आपल्याला मोजून घ्यायचं असतं। तुमचं जर कमर 24, 30,
जेवढं इंच येत असेल तेवढं आपल्याला चौथा भाग करायचा असतो. मी कमर मोजून दाखवते तुम्हाला. इथे कमर आहे 30 इंच. मी तुम्हाला ब्लाऊजवरून कमरेचा जो गोल राऊंड आहे तो मोजून दाखवत आहे. हे कमर आहे 30 इंच. तुम्ही या पद्धतीने कमर मोजून घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग काढू शकतात. मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे 34चा चौथा भाग कसा काढायचा. त्याच पद्धतीने आपल्याला 30चाही चौथा भाग काढायचा आहे. टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे. परत एकदा फोल्ड करून घेऊयात. या पद्धतीने मी टेप फोल्ड केलेला आहे आणि आपला जो 30चा चौथा भाग आहे तो 7.5 इंच आलेला आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून कमरेचं माप मोजून घेऊन या पद्धतीने चौथा भाग काढू शकतात. बरेच जण जेवढी छातीचा भाग असेल तेवढं कमर घेतात, पण ते बरोबर नाही. कमरेचं भाग आपल्याला कमरेवरून काढूनच आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आता आपण शोल्डरच्या निम्म बघूयात. 0 ते 4 म्हणजे काय. इथं मी 0 ते 4 लिहिलेलं आहे. 0 ते 4 म्हणजे काय. 0 ते 4 म्हणजे शोल्डर. शोल्डर आपल्याला कसं मोजून घ्यायचं आहे ते बघूयात. इथे आपलं जे 0 ते 4 आहे ते शोल्डर आहे. आता आपण शोल्डर कसं मोजायचं ते बघूयात आणि त्याचा निम्म कसा काढायचा तोही बघूयात. इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे ब्लाऊजची व्यवस्थित. शोल्डर मोजताना आपल्याला ब्लाऊजचे हुक लावून घ्यायचे असतात किंवा घडी मोजून घ्यायची असते. इथे मी ब्लाऊजची व्यवस्थित घडी केलेली आहे. इथून तर एवढं आपल्याला शोल्डर मोजायचे आहे. जे बाहीचे जॉईंट आहेत तिथून आपण शोल्डर मोजून घेत असतो. बऱ्याच जणांना प्रश्न असतात शोल्डर म्हणजे काय, तर याला शोल्डर म्हणले जाते. शोल्डर कसे मोजतात. बाहीच्या जॉईंट पासून तर दुसऱ्या बाहीच्या जॉईंट पर्यंत आपण हे शोल्डर मोजून घेत असतो. हे जे शोल्डर आहे हे 10 इंच आलेलं आहे. बघू शकता तुम्ही 10 इंच आपलं हे शोल्डर आहे. 10चा आपल्याला निम्म करायचा असतो. 10चा निम्म आला 5 इंच. इथून आपण 10 इंच घेतलेला आहे. तुमचं जर 11 आलं तर त्याचा निम्म करायचा आहे. इथं जे ब्लाऊज आहे त्याचा शोल्डर आलेला आहे 10 इंच, तर त्याचा निम्म जर केला आपण तर 5 इंच होतो. बघू शकता मी इथं लिहून घेतलेलं आहे 0 ते 4 शोल्डर, शोल्डरच्या निम्म. इथं आपण जे माप घेतो 0 ते 4 तर ते शोल्डरच्या निम्म घेतो. इथे आपण शोल्डर निम्म घेत असतो. तुमचं जर शोल्डर 12 इंच असेल तर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे आणि तुमचं जर शोल्डर 11 इंच असेल तर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं असतं. आता आपण मुंडा उंची बघूयात. मुंडा उंची म्हणजे काय. जे आपण शोल्डर घेतो 0 ते 4, तुमचं जर शोल्डर तुम्ही 5.5 इंच घेतलेलं असेल तर त्यात आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यायचं असतं. जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे शोल्डरच्या निम्म जे आपण माप टाकतो त्याच्यात आपल्याला अर्धा ते 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. तुमचं जर शोल्डर तुम्ही 6 इंच घेतलेलं असेल तर त्यात अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या उंचीत वाढवून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. फक्त आपल्याला त्यात अर्धा ते 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. आता आपण 0 ते 6 बघूयात. 0 ते 6 म्हणजे काय. तिथे मी लिहिलेलं आहे गळा रुंदी 2.25 ते 2.5 इंच. 0 ते 6 काय लिहिलं आहे मी. गळा रुंदी 2.5 आणि 2.25 इंच. गळा रुंदी बघूयात. आता आपण गळा रुंदी कशी मोजून घ्यायची. इथून तर इथून आपण शोल्डर मोजून घेतलेला आहे. आता आपण गळा रुंदी ही टिप तर ही टिप पर्यंत मोजणार आहोत. जो आपला ब्लाऊजचा ओपन भाग आहे गळ्याचा तो आपल्याला मोजून घ्यायचा असतो आणि त्यालाच गळा रुंदी असे म्हणले जाते. मी तुम्हाला गळा रुंदी कशी मोजायची तेही सांगत आहे. हा जो ओपन भाग आहे हा मोजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी या पद्धतीने टेप ठेवत आहे. जी गळा रुंदी आहे ती आपली 5 इंच येत आहे. आपल्याला ही घडी व्यवस्थित करायची असते तेव्हाच आपल्याला ही गळा रुंदी मोजून घ्यायची असते. ही जी गळा रुंदी आहे आपली 5 इंच आलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे आणि नंतरच गळा रुंदी ही मोजून घेतलेली आहे. हा गळ्याचा खुला भागही आहे. बरेच जण गळ्याचा खुला भाग म्हणतात, बरेच जण गळ्याची रुंदी ही म्हणतात. ही आलेली आहे आपली 5 इंच. याचाही आपल्याला निम्म करून घ्यायचा असतो.
इथे आपण हे निम्म करून माप टाकून घेत असतो. आपली गळा रुंदी जर 5 इंच असेल तर आपण 2.5 इंचचं माप टाकत असतो. शक्यतो आपले जे ब्लाऊज आहेत त्यांची गळा रुंदी 2.25 ते 2.5 इंचच असते. आता आपण 0 ते 7 आणि 0 ते 8 म्हणजे काय ते बघणार आहोत. 0 ते 7 आणि 0 ते 8 म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग आहे. पाठीमागचा गळा आणि पुढच्या गळ्याची उंची. इथे मी पुढच्या गळ्याची उंची मोजून दाखवते तुम्हाला. मी ते स्केल ठेवलेली आहे. जी गळ्याची टीप आहे तिथून आणि या पद्धतीने आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे. इथे जो माझा पुढचा गळा आहे तो 6.5 इंचाचा आलेला आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. प्रत्येक वेळेला आपल्याला गळा, मुंडा आणि गळ्याची उंची मोजताना पाठीमागची असू द्या पुढची असू द्या स्केल ठेवून किंवा लाईन मारून मोजून घ्यायची असते. जर तुम्ही या पद्धतीने गळ्याची उंची, मुंडा, शोल्डर मोजून घेतलं तर आपलं जे ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट असं बसतं. इथे आपला 0 ते 6 गळा रुंदी बघून झालेली आहे आणि 0 ते 7 आणि 8 आपण गळ्याची उंची कशी घ्यायची तेही बघून झालेलं आहे. आता आपण 0 ते 9 पुढचा टक्स पॉईंट किती इंचावरती घ्यायचा ते बघूयात. हा जो पुढचा टक्स आहे आपल्याला शोल्डरपासून टक्स पॉईंट मोजून घ्यायचा असतो. नेहमी आपल्याला वरूनच हा टक्स पॉईंट मोजायचा असतो. मी इथून जो टक्स पॉईंट आहे तो 10.5 ते 11 इंच घेते. तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा टक्स पॉईंट काढायचा आहे, म्हणजेच ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आणि टक्स पॉईंट मोजून घ्यायचा आहे. शक्यतो आपला जो टक्स पॉईंट आहे तो 10.5 ते 11 इंचच येत असतो. आपल्याला मोजताना नेहमी इथून तर इथपर्यंत 10.5 इंच ते 11 इंच मोजून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून टक्स पॉईंट काढायचा आहे. तुमच्या ब्लाऊजचा जर टक्स पॉईंट असेल 10 इंच तर आपण अर्धा इंच त्यात वाढून घेत असतो. तुम्हाला टक्स पॉईंट एका पेपरवरून मोजून दाखवते. जो मी इथे पेपर कटिंग केलेला आहे तो क्रॉस पट्टीचा कट केलेला आहे, पण तुम्ही क्रॉस पट्टीचं जे पेपर कटिंग आहे त्याच्यावरूनही टक्स पॉईंट काढू शकतात. टक्स पॉईंट आपल्याला नेहमी शोल्डरचा जो वरचा भाग असतो तिथून मोजून घ्यायचा आहे आणि टक्स पॉईंट काढायचा आहे. तुम्ही जर 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग क्रॉस पट्टीचं करत असाल तर त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. पण मी इथे 4 टक्सचं जे पेपर कटिंग आणि जे तुम्हाला डायग्राम दाखवत आहे तो मी साधा दाखवत आहे, बिना क्रॉस पट्टीचा. क्रॉस पट्टीचा जर तुम्ही डायग्राम करत असाल किंवा कट करत असाल तर आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. म्हणजेच पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढचा भाग अर्धा इंच उंचीत वाढवून घ्यायचा असतो. इथे आपलं साधे ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला हे जे शिवण क्लासमध्ये घेतले जातात त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे. मी इथे एक पेपर घेतलेला आहे, तुम्हाला टिकही करून दाखवणार आहे. जे आपण 34 साईजचं माप घेतलेलं आहे तेच मी तुम्हाला टिक करून दाखवत आहे. सर्वात आधी आपण उंची मोजून घेत असतो. जे आपण डायग्राम बघितलेला आहे त्याच्यातली उंची आहे 12.5 इंच. त्यात 1 इंच वाढून मी 13.5 इंचवरती टिक केलेला आहे. इथेही 13.5 इंच. आता आपण लाईन मारून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात. उंचीमध्ये तुम्ही कमी किंवा जास्त करून घेऊ शकतात. उंची वाढवताना आपल्याला खालच्या साईडने उंची वाढवून घ्यायची असते. जसं मी हे टिक करून घेतलेलं आहे तिथून खाली आपण उंची वाढवून घेऊ शकतो. इथे आपण जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट करून घेतलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा उंची मोजून दाखवते. हा माझा प्लेन सिंगल पेपर आहे. तुम्ही डबल पेपर घेऊ शकतात किंवा फोल्ड करून घेऊ शकता. परत एकदा उंची मोजून घेऊयात. ही जी उंची आहे बघू शकता तुम्ही 13.5 इंचाची आहे. 12.5 मध्ये आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. आपलं जे शोल्डर घेतलेलं आहे आपण 11 इंच आहे. 11 इंचवरती आपण टिक करायचं आहे. त्यात मी ऑलरेडी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. जे आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो ते 5 इंच शोल्डर होतं त्यात अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. 2.25 इंच आपली गळा रुंदी. तुम्ही गळा रुंदी 2.5 इंच घेऊ शकतात, 2.25 इंच घेऊ शकतात. आपल्याला जर डीप गळा घ्यायचा असेल तर आपण गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे आणि नॉर्मल छोटा गळा घ्यायचा असेल तर आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. इथे मी 8.5 इंचचा गळा घेणार आहे, म्हणजेच 8 इंचचा मी गळा घेणार आहे. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे.
2.25 इंच गळा रुंदी. हे जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते डीप गळ्यासाठी आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही गळा रुंदीत हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे जे अर्धा इंच मी वाढवलेलं आहे हे डीप गळ्यासाठी वाढवलेलं आहे. आता आपण नॉर्मल गळ्यासाठी ही टिक करून घेऊयात आणि डीप गळ्यासाठी ही टिक करून घेऊयात. हे नॉर्मल गळा आणि डीप गळा डायग्राम मध्ये सांगता येत नाही म्हणून मी इथे तुम्हाला टिक करून दाखवत आहे. हे जे आहे आपली ही गळा रुंदी आहे. गळा रुंदी आपल्याला पाठीमागच्या भागाची बंद बाजूकडूनच घ्यायची असते. इथून आपलं हे शोल्डर आहे. शोल्डर जर तुमचं 12 इंच असेल तर आपल्याला शोल्डर हे हाफ घ्यायचं आहे म्हणजे 6 इंच. आपण जे कट करत आहोत त्याचं शोल्डर आहे 11 इंच. आपण 5.5 इंच वरती टिक केलेलं आहे. हे जे शोल्डर आहे हे 11 इंच आलेलं आहे आणि आपण जो मुंड्याचा भाग घेतलेला आहे तो शोल्डरच्या निम्म म्हणजे जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढीच आपल्याला उंची घ्यायची आहे मुंड्याची आणि त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आपण शोल्डर घेतलेला आहे हे 11 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात. मुंड्याची उंची आपण 6 इंच घेणार आहोत. 5.5 प्लस हाफ. इथेही आपण 5.5 इंच वरती टिक करून घेऊयात. नंतर आपण मुंड्याची उंची मोजून घेऊयात. इथून इतकी आपल्याला मुंड्याची उंची मोजून घ्यायची आहे. हे आहे 5.5. जे शोल्डर घेतलेलं आहे त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात. मी या पद्धतीनेही मुंडा वाढवून घेऊ शकतात किंवा टिक करून घेऊ शकतात. मी याआधी 28 साईज पासून ते 48 साईज पर्यंत गळा उंची, गळा रुंदी, मुंडा आणि शोल्डर किती इंच घ्यायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण जेवढं शोल्डर घेतलेलं होतं त्यात अर्धा इंच वाढवून आपण 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे. आता आपण छातीचं माप टाकूयात म्हणजे साईजचं माप टाकून घेऊयात. इथं छाती आहे 34ची. 34चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 34चा चौथा भाग कसा घ्यायचा ते मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतही आहे. 34 इंच घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे. हा आपण टेप फोल्ड केलेला आहे. परत आपण एकदा फोल्ड करून घेऊयात. आपल्याला टेपचे 4 भाग करायचे आहेत. इथे आपण 34चा चौथा भाग कसा काढायचा ते बघितलेलं आहे. 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच. आता आपण 8.5 इंच वरती टिक करून घेऊया. इथे आपल्याला 8.5 इंच वरती टिक करायचं आहे. तिथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथून जे आहे घडीपासून 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन हे कंपल्सरी घ्यायचं असतं. इथे आपण लाईन मारून घेऊयात. हे आहे शोल्डर. जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. तुमचं जर हे लक्षात बसत नसेल तर मी याआधी चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्या चार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीनेही मुंड्याचे माप आणि शोल्डरचे माप घेऊ शकता. इथे मी 1/2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे आणि लाईन मारून घेणार आहे. आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंच वरती टिक करून लाईन मारायची आहे. बरेच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात त्यासाठी आपण ही स्टेप यूज करतो. इथे 1 इंच, इथून पुढे अर्धा इंच. आता आपण काखेच्या साईडला 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात. ही जी टिक करून घेतो आपण, ह्या टिकमुळे आपला जो मुंड्याचा राऊंड आहे तोही खूप छान येतो आणि आपलं जे काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं ते टाईट होत नाही, अगदी व्यवस्थित येतं. इथे आपला छातीचा भाग मोजून झालेला आहे. आता आपण कमरेचा भाग मोजूयात. इथे कमर आहे 28 इंच. कमरेचं माप आणि छातीचं माप हे वेगवेगळं असतं. बरेच जण छातीच्या मापाने ही कमर कट करून घेत असतात पण तसं नाही. कमरेचं माप 28 इंच आहे. 28चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 28चा चौथा भाग 7 इंच. अर्धा इंच आपलं जो पाठीमागे टक्स येतो त्यासाठी. 1.5 इंच ही शिलाई मार्जिन जसं आपण वरच्या साईडला घेतलेलं आहे काखेच्या साईडला, घडीच्या साईडला. हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे तेही आपल्याला कमरेत घ्यायचं आहे. हा आहे 28चा चौथा भाग. हे अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण
38चा चौथा भाग काढलेला आहे, तसंच आपल्याला कमरेचाही चौथा भाग काढायचा आहे. त्यात अर्धा इंच मागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही जी टिक करून घेत आहे ते 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. मी ते लिहूनही घेते. चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 28चा चौथा भाग आहे 7 इंच. त्यात आपण हे अर्धा इंच प्लस करायचं आहे मागचा टक्स आणि 1.5 इंच ही परत प्लस करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे. 7 इंच प्लस अर्धा इंच प्लस 1.5 इंच. आपली जी घडी आहे 8.5 इंचाची, म्हणजे जे आपलं 34 साईजचं माप आहे त्याची घडी आहे 8.5 इंच. 34चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो. 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो. हे जे 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे आपलं. हे शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी वाढवून घ्यायचं असतं. 34चा चौथा भाग 8.5 प्लस 1.5 इंच. ही 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. मी ते तुम्हाला लिहूनही दाखवते म्हणजेच तुमचं लक्षात येईल. इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिनही लिहून दाखवते. हे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन लिहून घेतलेलं आहे. हे 1.5 इंच ऐवजी तुम्ही 1.25 इंचही घेऊ शकतात. मी ते मुंड्याला आकार देऊन घेत आहे. आपल्याला मुंड्याला आकार देताना जे 1/2 इंच आपण खाली घेतलेला आहे तिथून हा आकार द्यायचा असतो. बघू शकता या पद्धतीने. हा आहे आपला 1 इंच वरती आकार. आता आपण जो अर्धा इंच पुढे घेतलेला आहे त्याला आकार देऊन घेऊयात. इथे मी दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत. आपले मुंड्याला दोघंही आकार देऊन झालेले आहेत. हे आहे 1 इंच आणि तिथून पुढे आपलं हे अर्धा इंच. तुम्ही बघू शकता जे शिलाई मार्जिनच्या इथं मी 1.5 इंचापर्यंत सेम आकार दिलेले आहेत, तसेच आपल्याला दोघंही भागाला सेम आकार द्यायचे असतात. हे 1-1 इंचावरती आपण गड्याला टिक करून घेऊयात. डीप गड्यालाही आणि नॉर्मल गड्यालाही. तुम्ही दोघांपैकी कुठलाही गडा कट करू शकता. मी ते तुम्हाला फक्त डायग्राम दाखवत आहे, टिक करून दाखवत आहे. हे 1/2 इंच आपला गडा उतार. बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात, त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं. इथे आपली जी गडा रुंदी आहे ती 2.25 इंच प्लस आपण अर्धा इंच घेतलेली आहे. ही आहे 2.25 इंच प्लस आपण अर्धा इंच ही डीप गड्यासाठी घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर डीप गडा हवा असेल तर गडा रुंदी प्लस आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. ही आहे आपली गडा रुंदी. 2.25 इंच प्लस हे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. फक्त डीप गड्यासाठी आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. वरच्या साईडने आपल्याला आहे तेवढीच गडा रुंदी ठेवायची आहे 2.25 इंच. हे जे आहे आपण हे 1 इंच घेतलेलं आहे. 1 इंच इथून हे अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण 1/2 इंच वरती टिक केलेलं आहे. हे पण 1/2 इंच वरती आपण खालच्या साईडला गड्याला टिक केलेलं आहे. इथे आपण गडा रुंदी ही लिहून घेऊयात म्हणजे लक्षात येईल. गडा रुंदी आहे आपली 2.25 इंच. वरच्या साईडला आहे तेवढीच ठेवायची आहे. तुम्ही डीप घ्या किंवा नॉर्मल घ्या. डीप गड्यासाठी आपल्याला गडा रुंदी कमी घ्यायची असते आणि नॉर्मल गड्यासाठी थोडी जास्त घ्यायची असते. हा आहे आपला मुंडा.
इथे मी तुम्हाला डायग्राम कसा घ्यायचा तेही सांगितलेलं आहे आणि ब्लाऊजचे जे माप घेतो आपण, ब्लाऊजचे जे पार्ट आहेत त्यांना कुठल्या पार्टला काय म्हणले जाते तेही सांगितलेलं आहे. हे आपण जे वाढवून घेतलेलं आहे अर्धा इंच हे डीप गळ्यासाठी आहे. हे अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स. हे जे 1.5 इंच आहे ते आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. इथं आपला 4 टक्सचा पाठीमागचा भाग टेक झालेला आहे. मी ते पाठीमागचा भाग नाही दाखवलेला आहे. मी पाठीमागचा भाग पहिले जे तुम्हाला डायग्राम 3 दाखवलेले आहेत त्यामध्ये दाखवलेला आहे. 3 डायग्राम म्हणजे पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाही. आता आपण हा टक्स पॉइंट काढून घेऊया. इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. हा जो टक्स पॉइंट आहे आपला 3.5 ते 4 इंच रुंदीचा आहे आणि उंची तुम्ही 4 इंच घेऊ शकतात, 4.5 इंच घेऊ शकतात किंवा 3.5 इंचही घेऊ शकता. हा आहे आपला टक्स पॉइंट. हा टक्स पॉइंट जो आहे आपला अर्धा इंच रुंदीचा असतो, म्हणून आपण कमरेत अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेऊन घेत असतो, जे आपण लिहून घेतलेलं आहे रेड पेनने. इथे आपलं हे इथे आपण 4 टक्सचा 34 साईजचा डायग्राम बघितलेला आहे, कसा टिक करून घ्यायचा आणि कुठे किती इंच वाढवून घ्यायचं. इथे आपला पाठीमागचा भाग बघून झालेला आहे. आता आपण पुढचा भाग बघूयात. इथे मी पेपर घेतलेला आहे आणि 13 इंच उंचीचा मी पेपर इथे कट केलेला आहे. मी तुम्हाला उंचीही मोजून दाखवते. आपण जर क्रॉसपट्टीचं 4 टक्सचं पेपर कटिंग करत असेल तर त्यात आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते, पण आपण इथे क्रॉसपट्टी नाही घेत आहोत, त्यासाठी आपण अर्धा इंच नाही वाढवलेला आहे. ही जी क्रॉसपट्टी तुम्ही घेत असाल पुढच्या भागासाठी तर आपल्याला हे अर्धा ते पाऊण इंच हे वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण बिना क्रॉसपट्टीचा कट करत आहोत, म्हणून आपल्याला अर्धा इंच वाढवण्याची गरज नाही. जेवढाच आपण पाठीमागचा भाग कट केलेला आहे तेवढाच आपल्याला पुढचाही कट करायचा आहे. जर क्रॉसपट्टी तुम्ही घेत असाल तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण जे पेपर कटिंग करत आहोत 4 टक्सचं ते बिना क्रॉसपट्टीचं आहे, म्हणून 13.5 उंची मी घेतलेली आहे. 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे. 2.25 इंच आपण गळा रुंदी, जसं आपण पाठीमागच्या भागावरती मापं टाकून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे मापं टाकायचे आहेत. गळा रुंदी म्हणजे काय मी तुम्हाला दाखवलेली आहे, ती गळा रुंदी असते. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात, म्हणजेच पुढच्या गळ्याची उंची. मी 6 इंच गळा घेणार आहे, त्यात अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याच्या उंचीत आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. 2.25 इंच गळा रुंदी आणि 1/2 इंच मी इथे थोडा गळा डीप घेणार आहे, म्हणून 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. तुम्ही जर डीप गळा घेत नसाल तर 1/2 इंच नाही घेतलं तरी चालेल. मी इथे नॉर्मल डीप गळा घेत आहे, म्हणून 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. आपण डीप गळा घेणार आहोत म्हणूनच इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. तुम्ही जर नॉर्मल गोल गळा घेत असाल तर गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. 6 इंच आपण मुंडा कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि मुंड्याचं माप ब्लाऊजवरून कसं घ्यायचं ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते. ज्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून माप घेऊन सांगते त्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते की आपण ब्लाऊजवरून मुंड्याचं माप घ्यायचं आणि त्यात अर्धा इंच आपण ॲड करायचं. तसंही तुम्ही करू शकता. हे 1/2 इंच आपण वाढवलेलं आहे गळा रुंदीसाठी, म्हणजेच आपला जो गळा डीप येणार आहे त्यासाठी. आणि हे जे 1/2 इंच मुंड्यात वाढवलेलं आहे आपण, बऱ्याच जणांच्या आर्मोलला चुन्या पडतात त्यासाठी. 8.5 इंच आपण घडी घेणार आहोत, म्हणजेच आपला जो 34चा चौथा भाग आहे तो 8.5 इंच आहे. 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन, ही आपली घडी आहे 8.5 इंच. आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. हे अर्धा इंच इथे टक्स येतो त्यासाठी. हा जो टक्स आहे आपला त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. घडी प्लस अर्धा इंच प्लस 1.5 इंच, हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. जे अर्धा इंच आहे हे आपण मध्ये जो टक्स घेतो काखेमध्ये त्यासाठी अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायला लागतं. पुढच्या भागात आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. समजा आपण जर हे अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा नाही घेतलं
तर आपला जो काखेचा भाग आहे तो कमी जास्त होऊ शकतो, म्हणून आपल्याला 4 टक्ससाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। इथे पाव इंच, इथे आपण पाव इंच घेतलेला आहे, इथेही पाव इंच घेतलेला आहे। इथे 1 इंच वरती गड्याला टिक करून घेऊयात। कमरेचा भाग, कमर आहे 28, त्याचा चौथा भाग करायचा आहे 7 इंच। कमरेचा चौथा भाग कसा करायचा ते मी सांगितलेलं आहे आणि कमर कसं मोजून घ्यायचं तेही मी तुम्हाला यात सांगितलेलं आहे। त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत। आपल्याला टक्स पॉइंटसाठी 1.25 ते 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण 1.25 इंचाचा टक्स घेणार आहोत, म्हणून 1.25 इंच मी ते वाढवून घेत आहे। तुम्ही जर 1 इंचाचा मेन जो टक्स असतो तो 1 इंचाचा जर घेतला तर आपल्याला इथेही 1 इंच वाढवायचा आहे, आणि तुम्ही जर 1.5 इंचाचा घेतला हा टक्स तर 1.5 इंच वाढवायचा आहे। पण शक्यतो आपला जो मेन टक्स आहे तो 1 ते 1.25 इंचाचाच असतो, आणि त्या पुढे आपण जे वाढवून घेतलेलं आहे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। 4 टक्ससाठी आपल्याला जेवढा आपण टक्स घेत असू, म्हणजे टक्सची रुंदी जेवढी आपल्याला घ्यायची आहे तेवढा आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे। इथे जो मेन टक्स येतो त्याची आपण ही रुंदी वाढवलेली आहे। 1.25 इंचाचा मी इथे टक्स घेणार आहे, म्हणून 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे। तुम्ही जर टक्सची रुंदी 1 इंच घेत असाल तर तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता आपण मुंड्याचा आकार टिक करून घेऊया। इथं मी जो आतला आकार आहे मुंड्याचा तो टिक करून घेतलेला आहे। आता आपण जो बाहेरचा आकार आहे तोही टिक करून घेऊयात। इथे मी दोघही आकार डार्क करून घेत आहे। आपल्याला जे दोघही आकार आहेत ते व्यवस्थित डार्क करून घ्यायचे आहे। हा आपण बाहेरचाही आकार देऊयात। दोघही आकार मी दोघही भागमध्ये देऊन दाखवलेले आहेत। पाठीमागच्या भागातही मी दोघं आकार दिलेले आहेत आणि पुढच्या भागातही मी दोघं आकार देऊन दाखवले आहेत। हा जो आकार आहे आपला समोरचा जो आकार आहे तो 1 इंचाचा आहे, इथून 1 इंच मोजलेला आहे, आणि जो पुढचा आहे तो अर्धा इंच आहे। हे पाव इंच वरती आपण टिक करून आकार दिलेले आहेत। आता आपण गड्यालाही आकार देऊन घेऊयात। इथे मी गोल गडा घेतलेला आहे, म्हणून गोल आकार देऊन घेत आहे। आता आपण टक्स पॉइंट कसा काढायचा ते बघणार आहोत आणि टक्सची रुंदी कशी घ्यायची ते बघणार आहोत। मी त्याआधी टक्सची रुंदी मोजून घेत आहे। 3.5 इंच मी ते टक्सची रुंदी घेत आहे। आपल्याला ही टक्सची रुंदी 3.5 ते 4.25 इंच घ्यायची असते। मी ते 3.5 इंच वरती टिक करून घेत आहे। बघू शकता 4.25 इंच वरती ही टिक करून घेऊ शकता। मी तुम्हाला 4.25 इंच वरती टिक करून दाखवते। 3.5 इंच वरतीही करू शकतो आपण, किंवा 4.25 इंच वरतीही करू शकतो। मी तुम्हाला 4.25 इंच वरती करून दाखवते। तुम्ही टक्स रुंदी तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊ शकता। जे 4 टक्सचं ब्लाऊज असेल त्याच्यावरून तुम्ही टक्सची रुंदी आहे ती मोजून घ्यायची आहे। अर्धा इंच ह्या साईडने आणि अर्धा इंच त्या साईडने। असा आपला हा टक्स 1.25 इंचाचा येणार। थोडा आपण वाढवून घेतलेला आहे, अर्धा इंचपेक्षा जास्त, आणि तिकडे पण अर्धा इंचपेक्षा 1 लाईन जास्त घेतलेली आहे, म्हणजेच आपला जो टक्स आहे तो 1.25 इंचाचा येईल। ते आपण इकडे वाढवून घेतलेला आहे। आता आपण टक्सची उंची कशी घ्यायची ते बघूयात। आपल्याला शोल्डरवरून टक्सची उंची ही वरच्या साईडने नेहमी मोजून घ्यायची असते। टक्सची उंची आपल्याला 10.5 ते 11 इंच घ्यायची असते। तुम्ही टक्सची उंची कशी मोजून घ्यायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपल्याला नेहमी टक्सची उंची वरच्या साईडनेच मोजायची असते। मी तुम्हाला इथेही दाखवते। 34 साईजसाठी इथे लिहून घेतलेलं आहे। 4 टक्ससाठी आपण 10.5 ते 11 इंच उंची घेऊयात। मी इथे जे माप घेतलेलं आहे वरून मोजून घेतलेलं आहे ते 10.5 इंच वरती घेत आहे। तुमचा जर टक्स पॉइंट 10 इंचाचा असेल तर तुम्ही 10.5 वरती टिक करायचा आहे। अर्धा इंच आपण यात वाढवून घेत असतो। इथे जो टक्स येणार आहे तो 10 इंचाचा येणार आहे, म्हणून मी अर्धा इंच वाढून 10.5 इंच वरती टिक केलेली आहे। आणि ही जी टक्सची रुंदी आहे आपली ही 1.25 इंचाची आहे।
ही जी रुंदी आहे ही 1.25 इंचाची आहे आणि जी उंची आहे ती 10.5 इंच आलेली आहे, जे आपण शोल्डरवरून मोजून घेतलेलं आहे. हा इथे आपण 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे. तुमची जर ही रुंदी 1 इंचाची असेल तर तुम्ही इथे 1 इंच वाढवायचं आहे, प्लस 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. इथे आपला मेन टक्स समजून झालेला आहे. आता आपण मधला टक्स बघूयात. या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्मावरती टिक करायची आहे. हे जे माप आलेलं आहे 7 इंच म्हणजेच आपल्याला 3.5 इंचवरती टिक करायची आहे. इथून आपल्याला 1.5 ते 2 इंचवरती टिक करायची आहे. 1.5 इंच, 2 इंच किंवा 1.25 इंचही घेऊ शकतो. इथे मी 2 इंचवरती टिक केलेली आहे. इथून आपण 1 इंच मोजूनही टिक करून घेऊ शकतो किंवा अगदी मधोमधही टिक करून घेऊ शकतो. मी तुम्हाला मधोमधही टिक करून दाखवणार आहे. आता आपण टक्स पॉइंट करून घेऊयात. इथे मी लाईन मारून घेत आहे. इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला टक्स मधलं अंतरही मोजून दाखवणार आहे, जे 1.5 इंच येतं ते. हा जो आपला टक्स आहे हा 3.5 इंचाचा आलेला आहे. हा आहे आपला 3 इंच आणि हा जो टक्स आहे आपला हा नेहमी 5.5 इंच येतो. म्हणजेच आपला 34 साईजचा हा टक्स आहे हा 5.5 इंच येतो. हा आहे 3.25 इंच. मी सगळे टक्स तुम्हाला मोजून दाखवलेले आहेत आणि या पद्धतीनेच आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. आता मी टक्स मधला गॅप मोजून दाखवते. बरोबर 1.5 इंच एवढा गॅप आलेला आहे आपल्या टक्स मधला. या पद्धतीनेच आपल्या टक्स मधला गॅप आला पाहिजे. इथे मी टक्स लिहून दाखवते तुम्हाला किती इंचाचा घेतलेला आहे. हा आहे आपला 3.5 इंचाचा. 34 साईज साठी आपला हा टक्स 3.5 इंचाचा येतो. हा 3.25 इंच आणि हा जो आहे हा 5.5 इंच. आपल्या ब्लाउजची जेवढी घडी वाढली तेवढे हे टक्सची इंच वाढत असतात. वरच्या साईडने आपण शोल्डरवरून मोजून घेतलेला आहे. हा टक्सची उंची आलेली आहे 10.5 इंच. आपल्याला नेहमी वरच्या साईडनेच उंची मोजून घ्यायची असते. आणि टक्सची रुंदी आहे 1.25 इंच. इथून आपला हा 3 इंच आलेला आहे. आणि टक्सची जी रुंदी आहे ती आपली 1.25 इंच आहे. 1 ते 1.25 इंच आपण ही टक्सची रुंदी घेऊ शकतो. जेवढी आपण रुंदी घेतली तेवढाच आपल्याला इंच वाढवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण टक्स रुंदी जर 1 इंच घेतली तर आपल्याला कमरेमध्ये 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे. जसं मी वाढवून घेतलेलं आहे तसंच. इथं हे जे टक्स आहेत आपले अर्धा ते पाव इंचाचे येणार आहेत. अर्धा इंच ते पाव इंच आपल्याला हे टक्स घ्यायचे असतात. मी इथे टक्स किती इंचाचा, कुठला टक्स किती इंच येणार आहे तेही लिहून दाखवलेलं आहे. इथे जो टक्सचा गॅप आहे तेही मी एका ठिकाणी लिहून दाखवते. 1.5 इंचाचे आपले हे टक्सचे गॅप येत असतात. आता आपण गळा रुंदी लिहून घेऊयात. ही आहे आपली गळा रुंदी 2.25 इंच. आणि तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा आहे तर आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. जर तुम्ही डीप गळा घेत असाल तरच आपल्याला ही वाढवून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आपल्याला आहे तेवढीच गळा रुंदी ठेवायची आहे. म्हणजे 2.25 इंच. आपण ही 2.25 इंच गळा रुंदी डीप गळ्यासाठी घेतलेली आहे. तुम्ही जर नॉर्मल गोल गळा घेत असाल तर आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची आहे. पाव इंच मी ते टिक करून घेते, जे आपण गळ्याच्या साईडला कमी करून घेत असतो. बऱ्याच जणांचे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. इथे जर आपण पाव इंच कमी करून घेतलं तर आपलं शोल्डर गळत नाही. हे आहे आपलं शोल्डर. शोल्डर आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. आणि हा मुंडा आहे. हा मुंडा घेतलेला आहे आपण 6 इंच.
म्हणजे शोल्डर जर आपलं 5.5 इंच असेल तर आपल्याला मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. अर्धा इंच आपल्याला मुंड्यात वाढवून घ्यायचं आहे. तुमचं जर हे माप लक्षात येत नसेल तर मी चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. त्यात मी सर्व साईजचे मुंडे, शोल्डर, गळा रुंदी, गळा उंची याचं मेजरमेंट दिलेलं आहे. हे आहे आपलं पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं. इथून हे 1 इंच घ्यायचं आहे. तिथून पुढे अर्धा इंच आणि हे जे आहे पाव इंच आपण खालच्या साईडला टिक करून आकार देऊन घेत असतो, म्हणजेच आपलं काखेत ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतं. हे जे आहे हे 1.5 इंच आहे आपलं. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हे जे आपण 1.25 इंच घेतलेलं आहे हे आपण टक्स पॉईंटसाठी घेतलेला आहे. जो आपला टक्स पॉईंट 1 ते 1.25 इंचाचा असतो, जेवढा आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे म्हणजे जेवढी आपण टक्सची रुंदी घेतलेली आहे तेवढंच आपल्याला इथं कमरेत वाढून घ्यायचं असतं. मी ते 1.25 इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे म्हणून 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि हे आहे 1 इंच. 1 इंचवरती आपल्याला टिक करून हा आकार देऊन घ्यायचा असतो. आज आपण 4 टक्सचा डायग्रामही बघितलेला आहे आणि मी तुम्हाला 4 टक्सचं 34 साईजचं पेपर कटिंग म्हणजे स्टिक करून दाखवलेलं आहे, कट करून नाही दाखवलेलं आहे. हे आहे 34 साईजचं 4 टक्सचं. मी डायग्रामवरून तुम्हाला कशा पद्धतीने मापं घेतले जातात आणि शिवण क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं आणि ब्लाऊजचे जे पार्ट आहेत त्यांना कुठल्या भागाला काय म्हणले जाते हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला 4 टक्सचा पाठीमागचा आणि पुढचा भाग अगदी समजून सांगितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा शिवण क्लासविषयी माहिती दिलेल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.